500ला येईल. 800चे चिंबोरे डायरेक्ट 500ला फ्री फ्री फ्री. अरे वा 200ला खरोखर. तेच बोला नाही का युट्यूब वाले मला मारतील. 11 चिंबोरे आहेत तुम्हाला फक्त 200 रुपयामध्ये मिळतात. बापरे भरपूर चिंबोरे. अच्छा 150 रुपयाला मावशी मुठे देते. 12 मुठे देईल आणि तुम्हाला वरून टाकून पण देईल. अजून 14 देणार. 250ला सांगते 200ला भरपूर आहेत. कसल्या मोठ्या आहेत बापरे. नांगे बघ कसले डेंजर आहेत. भरपूर आहेत मावशीकडे. कशा अजून कमी करून देतात. आल्यानंतर बार्गेनिंग करा त्याच्यानंतर चिंबोरी घ्या. बघा एक 500ला जवळ 15च्या वरती वाटतं. 300 रुपयाला 13 पीस. सांगा जून जुलैमध्ये जे चिंबोरे असतात ना ते एकदम मस्त भरीव चिंबोरे असतात. मोठीच्या मोठी साईज आहे. 1 किलो 1000. आणि इथे सगळ्या खाऱ्या पाण्याची चिंबोरे आहेत. या सगळ्या खाडीची चिंबोरे बघ कसल्या मोठ्या मोठ्या आहेत. साईज 100 रुपये किलोनी आहेत. काळे मासे. कटला आहे. अच्छा हा कटला आहे. हे सगळे मासे सगळे फ्रेश आहेत. कशा आहेत नांगे बघा कसले मोठेच्या मोठे त्याचे. बापरे गंगा मावशी. गंगा मावशी आहे इकडची फेमस आहे चिंबोरीवाली मावशी. नमस्कार मंडळी कसे आहात. मी आहे नीता अनिका फॅमिली ब्लॉग माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर यावर्षी पुन्हा एकदा मी आलेले आहे कल्याणच्या खेकडा मार्केटला. हा जो मार्केट आहे तो सकाळी 7 वाजल्यापासून ते पूर्ण दिवसभर असतो. रात्रीपर्यंत पण असतो. पण सकाळी जास्त असतात म्हणजे इथे मावशा बसलेल्या. जूनपासून यावर्षी तर मे महिन्यापासूनच चालू झालं जातं कारण आले तर दूरपासून म्हणजे जसं जसं पाऊस पडतो तसं तसं इथे खाडीच्या चिंबोऱ्या येतात. खाडीचे जास्त करून ते गोड्या पाण्यात चिंबोऱ्या येतात. तर बघूया इथे कोणकोणत्या प्रकारचे चिंबोरे आहेत आणि तुम्हाला इथे कसं यायचं ते सांगते मी. तर आपण कल्याण स्टेशनला उतरलो वेस्ट साईडला. कल्याण वेस्टला उतरल्यानंतर अगदी कल्याण मुरबाड रोडने आले तर तिथून चालत आले तर तुम्हाला इथे फिश मार्केट बोलायचं. नाही समजलं तर फिश मार्केट बोलायचं. कल्याणचं कुठे आहे ते किंवा खेकडा मार्केट बोलले तरी पण कोणीही सांगेल. अगदी खूप फेमस आहे मार्केट इकडचा. तर कल्याण स्टेशनवरनं 5 मिनिटावर चालत आल्यानंतर तुम्हाला हा सगळा खेकडा मार्केट पाहायला मिळेल. समोर मच्छी मार्केट पण आहे ते पण आपण बघूया. पहिले आपण इथं खेकडा मार्केट आहे तो एक्सप्लोर करते मी आता. आहे तो कल्याणचा रेल्वे स्टेशन आहे. वेस्ट साईड आहे कल्याणची रेल्वे स्टेशनची. तर इथून आपल्याला राईड घ्यायचं आहे आणि जायचं आहे सरळ. बघा हा जो ब्रिज दिसतोय इथून सरळ जायचं आहे. कल्याण मुरबाड रोड आहे हा. इथून 10 मिनिटावर मच्छी मार्केट आहे कल्याणचा. तर तिथे हा खेकडा मार्केट आहे. तर दाखवते तुम्हाला पुढे गेल्यानंतर. समोर आता मी इथून चालत आले अगदी 5 मिनिटावर. समोर जो आहे हा सगळा ब्रिज दिसतो बघा ब्लू कलरचा. हा इथे समोर फिश मार्केट आहे आणि फिश मार्केटच्या अपोजिट साईडलाच म्हणजे समोरच्या रस्त्यावर इकडे खेकडे मार्केट आहे आणि खेकडेवाल्या मावशा बसलेल्या असतात तिथे. तर स्टेशन जवळ अगदी वेस्ट साईडला आले तर अगदी जवळच आहे मार्केट. हाय हाय कशा आहात. कशा आहात बरं आहेत ना. कसं काय काय कशा खेकडे तुझे दाखवा. अरे वा मस्तच आहे एकदम. नंबर माल पुष्पदाईकडे 1 नंबर माल भेटतो बघा. या मावशीकडे मस्त माल असतो. कशा चिंबोऱ्या वडापाव भाजी खायला या. खा खा खा. आमचा नाश्ता झालाय. हा का आज गर्दी भरपूर आहे म्हणजे सगळं ट्रॅफिक जाम झालंय. कशा चिंबोऱ्या आहेत. 800ला किती आहेत. 500ला येईल. 800चे चिंबोरे डायरेक्ट 500ला मस्त फ्री फ्री फ्री. अरे वा 200ला खरोखर मस्करी नाही. युट्यूब वर मस्करी करेल. तेच बोला नाही का युट्यूब वाले मला मारतील. ऍक्च्युली कसं असतो जसं भरती ओटी असते त्याप्रमाणे भाव असतो. तर आज भाव कमी आहे माझा चिंबोऱ्यांचा. हा आज भरपूर मार्केट भरपूर भरलंय. आणि बघा चिंबोऱ्या किती आहेत बघा. 200 रुपयामध्ये भरपूर चिंबोऱ्या आहेत. 6 7 8 9 10 11 चिंबोऱ्या आहेत तुम्हाला फक्त 200 रुपयामध्ये मिळतात. बापरे भरपूर चिंबोऱ्या. आणि मुठे कसे आहेत. मुठे 150ला डझन. 150 रुपये डझन आहे. मग मुठे पण बघूया. मुठे कशी मावशी. 200 रुपये डझन. कमी करशील काय. 150ला देशील. अच्छा 150 रुपयाला मावशी मुठे देते. 12 मुठे देईल आणि तुम्हाला वरून टाकून पण देईल. अजून 14 देणार. 14 आल्या मावशा चांगल्याच सगळ्या इकडच्या कल्याणच्या आपल्या मस्त भाव पण करतात आणि आपल्या तुम्हाला 1-2 टाकून पण देतील. मी चिंबोऱ्या खेकडे काय जे काय असतील ते. मोठा हो. तर बघा इकडे पण मावशीकडे आहेत. मावशी कशा चिंबोऱ्या. 200च्या 250ला सांगते. 200ला भरपूर आहेत बघा. मस्त चिंबोरे जाणे साईज आहे ना. हा
अच्छा, ही पुष्पाताईची जाव आहे बघा. या पुष्पाताई आहेत आणि यांच्या जाऊबाई आहेत. त्यांच्याकडे पण बघा चिंबोऱ्या मस्त आहेत आणि स्वस्त आहेत आज चिंबोऱ्या. नेहमी हाच भाव असतो कसा चढ उतर असतो, वेगवेगळा भाव असतो. जसा माल असेल त्याप्रमाणे भाव असतो. नाहीतर माल्यानंतर ह्याच भावात मागायला भांडत बसल. तर जसं जास्त चिंबोऱ्या आल्या तर कमी भाव असतो, म्हणजे जास्त, आणि कमी असतील तर जास्त भाव असतो. असं भाव कमी जास्त होत असतो. बघा इकडे पण मावशीकडे आहे. मावशी कशा चिंबोऱ्या? 400ला 6 आणि देशील कितीला? 300ला बघा 6 तुम्हाला चिंबोऱ्या मिळाल्या. एकदम मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या आहेत. बापरे, भरपूर मोठ्या आहेत. अशा वाटतात छोट्या, पण बघा कसल्या मोठ्या आहेत. बापरे, नांगे बघ कसले डेंजर आहेत. मस्त मस्त. तुझ्याकडे काय मावशी? चिंबोऱ्याच आहेत. अच्छा, ह्याला काय कुठल्या गोड्या पण चिंबोऱ्या? अरे बापरे, हिच्याकडे पण मावशी जाम मोठ्या आहेत. कसे या? 600ला. अरे वा, मोठ्या, एकदम मोठी बिग साईज आहे एकदम. हे बघा 600 रुपयाला तुम्हाला इथे किती मिळतात? ह्या 6 चिंबोऱ्या भेटतात बघा. चावेल मलाच कॅमेरा बघून बाहेर यायचा. ह्या कशा? बापरे, ह्या पण मोठ्या आहेत का? 800ला आहेत. जशी जशी साईज असेल त्याप्रमाणे रेट आहेत. आणि बघा कुठलं युट्यूबचं नाव काय? माझ्या युट्यूबचा नीता फॅमिली ब्लॉग. मस्त चिंबोऱ्या आहेत बघा. काळ्याला कुठल्या गोड्या पाण्याची चिंबोऱ्या बोलतात ना. आणि या पौष्टिक पण असतात ना. अच्छा, या पौष्टिक चिंबोऱ्या असतात, चांगल्या असतात खाल्लेल्या. आणि या आपल्या पावसाच्या टायमामध्ये देतात. कशा मावशी? या 600ला आहेत. प्रत्येकाकडे वेगवेगळे भाव आहेत. आल्यानंतर सगळीकडे फिरा आणि हा नाव सांग, नाव सांग. माधुरी शांताराम भोईर. तर यांच्याकडे पण मस्त मस्त चिंबोऱ्या आहेत बघा. इथंच बसलेल्या असतात सगळ्या मावशा. तर आले तर नक्की यांच्याकडे चिंबोरे घ्या. नक्की या, नक्की या. तर बघा इकडे पण आहेत भरपूर. मावशीकडे गोणीत पण आहेत वाटतं चांगल्याच. हे बघा भरपूर आहेत मावशीकडे. कशा? 400. बघा असे भाव करायला लागतो. भाव केल्यानंतर मस्त अजून कमी करून देतात. आल्यानंतर बार्गेनिंग करा, त्याच्यानंतर चिंबोरी घ्या. बघा हे भारी आहे. चिंबोरीसाठी मस्त टोपली आहे. काय बोलतात मावशी याला? कणगी. कणगी. अच्छा, बघा इकडे पण मस्त आहेत. मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या आहेत. कसे मावशी? या 800ला 6 आहेत. चांगल्याच मोठ्या आहेत बघा. या 800ला 6 आहेत. आणि या छोट्या? या 400ला 7. अच्छा, कमी करून देतेस. अच्छा, आणि या कशा? 300ला. अरे वा, मस्त आहे बघा. साईज पण चांगली आहे. मोठी साईज आहे, मीडियम साईज आहे. आणि 300ला किती? 6 आहेत, 7 आहेत. मस्त आहेत. नीता फॅमिली ब्लॉग. उद्या दिसाल तुम्ही सगळ्या. ॲक्च्युली इथं ब्रिजचं काम चालू आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम आहे इथे. म्हणजे भरपूर गर्दी आहे. नाहीतर मग त्या साईडला थोडे बसतात मावशया. माझा नीता फॅमिली ब्लॉग. मस्त चिंबोरे आहेत मावशी. कशात या? 800ला. किती? 6 आहेत, 7 आहेत. प्रत्येकाकडे वेगवेगळे रेट आहेत. आणि साईज बघा प्रत्येकाकडे वेगवेगळी आहे. छोटी, मोठी, मीडियम साईज अशी आहे तशी साईज आहे बघा. अजूनही असतील ना भरपूर? अजून आहे. यांच्या गोणी मागं भरलेलेच असतात. तर बघा इथून अजून भरपूर आहे तिकडे. या मावशीवर पण आहेत तिकडे. कशा मावशी? 600 ते 500ला. या 800ला. मोठी एकदम साईज भरपूर मोठी आहे चिंबोरीची. बघा प्रत्येकाकडे आले तर बार्गेनिंग करा. आणि पहिले बघा सगळीकडे येऊन कशा कशा चिंबोऱ्या आहेत आणि कसे कसे प्रत्येकाकडे वेगवेगळे रेट आहेत. हा हो, गेल्या वर्षी पण आलेली. मस्त. बऱ्या आहेत ना? बऱ्या आहेत ना बोला. आणि मार्केट कधी असतो? सकाळी 6 ते संध्याकाळी 9 सकाळी 6 ते संध्याकाळी 9 पर्यंत असतो. अच्छा, आणि म्हणजे नेहमीच असं का फक्त पावसाळ्यामध्ये? नेहमीच असतो. 2 महिने म्हणजे जून जुलैपर्यंत. ऑगस्टला नसतो. ऑगस्टला या चिंबोऱ्या कमी होतात ना. बाकीच्या नॉर्मल चिंबोऱ्या भेटत असतील. दुसरे चिंबोऱ्या भेटतात. या फक्त 2 महिने भेटतात. आणि हे चांगले चिंबोऱ्या असतात ना. या एकदम बरी. एकदम भरलेले चिंबोऱ्या असतात. या कशा? या 500चे आहेत. तिकडे कोणी झोपल्यानंतर बोलायचे. अच्छा, एवढ्या गोणी सगळ्या भरल्यात बघा ह्या सगळ्या गोणीमध्ये. आणि इकडे बघा किती चिंबोऱ्या आहेत. जाम चिंबोऱ्या आहेत बघा. भरपूर चिंबोऱ्या आहेत. या कशा मावशी? या मोठ्यावाल्या 600ला 6. 600ला 7. आणि या 500ला आहेत सगळ्या. किती आहेत तरी?
हा मावशी किती चिंबोऱ्या असतील या? एक 500ला जवळ 15च्या वरती वाटत. अच्छा 500 रुपये भरपूर आहे चिंबोऱ्या 500ला. आणि या 400ला. या भरपूर मोठ्या आहेत बघा. या खूप कसले मोठ्या आहेत बघा चिंबोऱ्या. आता खेकडा मार्केट पाहिलाय तर त्याच्या समोर इकडे बघा फिश मार्केट आहे. हा फिक्स असतो फिश मार्केट. इथे नेहमीच असतात म्हणजे खेकडेवाले चिंबोरीवाले. तर बघा इथे पण मोठे आहेत पण छोटे जरा मोठे लय बारीक आहेत. कितीला आहे? 200 रुपये डझन. महाग आहेत ते. इथे पण बऱ्याच बसलेत चिंबोरीवाले बघा. इथे पण बऱ्याच प्रकारचे चिंबोरे आहेत. बघूया आपण काय भाव आहेत. कसे आहेत? 600ला. 600ला ओके. आणि या हे बघा या सगळ्या 300ला आहेत बघा. भरपूर आहेत. आणि याच्यामध्ये किती पीस आहेत ते? 13 पीस. 300 रुपयाला 13 पीस. चांगले आहेत मग मस्त आहेत. आणि हे कितीला आहेत मावशी? 800ला बघा. मोठी साईज आहे एकदम. मला ओढणी बिणी पकडतील. चांगल्याच आहेत बघा. मोठ्याच्या मोठ्या आहेत. आणि या त्याच्यापेक्षा मोठ्या आहेत बघा. तिकडे पण म्हणजे भरपूर तुम्हाला साईज भेटेल बघा इकडे. आणि या कशा मावशी? 500 रुपयाला. या आपल्या नेहमीच्या चिंबोऱ्या आहेत खाडीच्या. अच्छा इकडे आपल्याला खाडीची चिंबोऱ्या बघायला मिळतील बघा. या भाऊंकडे तुम्हाला या चिंबोऱ्या 12 महिने मिळतील. म्हणजे याच काळ्या चिंबोऱ्या का? अच्छा तुमच्या काय तलाव वगैरे आहे का? मग पकडून आणता? कोल्हापूरवरून येतात दरवेळी. म्हणजे ते नेहमीच असतं का मार्केट? हा अच्छा नेहमीचं मार्केट असतं. जून जुलैमध्ये जास्त असतात आणि नेहमी पण तुम्हाला मिळतील असं नाही काय? हा अच्छा म्हणजे नेहमी पण जर तुम्हाला ही चिंबोरी खायची असेल तर या मार्केटला येऊन तुम्ही चिंबोरी घेऊ शकता. यांच्याकडे या काकांकडे असतात चिंबोऱ्या. हा बघा A1 जनरल स्टोअर आहे. तर तिकडे समोरच इथे बसलेले असतात बघा मच्छी मार्केटच्या बाहेर. तर यांच्याकडे नेहमीचीच असतात. 12 महिने या चिंबोऱ्या मिळतात. तर आले तर नक्की यांच्याकडे या आणि मस्त चिंबोऱ्या घ्या. इकडे पण मावशी वगैरे बसले. बरी आहेस ना मावशी? ओळखलीस का मला? ओळखलीस ना? कशा चिंबोऱ्या? मस्त आहेत ग. भरलेल्या दिसतात. हा चांगल्या भरलेल्या आहेत. मजबूत अशा एकदम भरीव आहेत चिंबोऱ्या. अशा पोकळ नाहीत. कारण आता या जून जुलै मधल्या ज्या चिंबोऱ्या असतात ना त्या एकदम मस्त भरीव चिंबोऱ्या असतात. अबे यांच्याकडे दोन्ही पण आहेत. या कशा आहेत? या खाडीच्या 800 रुपये. या गोड्या पाण्याच्या. आणि या खाऱ्या पाण्याच्या चिंबोऱ्या असतात. आणि त्या गोड्या पाण्याच्या. चांगल्या कुठल्या आहेत त्या? चवीला कुठले चांगल्या? एकदम दोन्ही पण चवीला. जे खातात त्यांनी खायचं. बापरे हे लय डेंजर काम आहे. हे बघा कसलं. किती किलोचं चिंबोऱ्या या? 1 किलोचा एक. बापरे हे बघा इथे 1 किलोचा एक चिंबोर आहे बघा. बापरे चिंबोरी गेली माझ्या पायाखाली एक. कसले मोठे आहेत बापरे. 1200 रुपयाला तुम्हाला ही एक चिंबोरी मिळेल बघा. मोठीच्या मोठी साईज आहे. भरपूर मोठी साईज आहे. नाही बघ म्हणजे अशी असं लांबून दाखवते. लय मोठी चिंबोरी आहे. 1 किलोच्या पण वरती वाटते मला ते. आणि बघा इकडे पण आहेत मस्त मोठी साईजच आहे. इथे पण मीडियम म्हणजे त्या खूप मोठ्या आहेत. आणि या पण आहेत बघा. कशा मावशी? या कशा मावशी चिंबोऱ्या? या 1500ला. या 1500ला आणि या 1000ला बघा. 6 आहेत म्हणजे एकदम मोठी साईज आहे. आणि बघा इकडे पण भरपूर आहेत चिंबोऱ्या. कसे मावशी? बापरे इथे पण बघा कसल्या एकदम बिग साईजच्या चिंबोऱ्या आहेत. चांगल्याच मोठ्या मोठ्या आहेत. 1000 रुपयाला आहेत बघा. 6 चिंबोऱ्या आहेत. आणि या कशा आहेत? या 1 किलोच्या आहेत का? 1 किलो 1000. अच्छा इथे 1 किलो 1000ला आहे. प्रत्येकाकडे वेगवेगळे भाव असतात बघा. आणि इथे सगळ्या खाऱ्या पाण्याची चिंबोऱ्या आहेत. या माझी ओढणी पकडते. कशा मामा चिंबोऱ्या? या 500ला आणि या 800ला. 800-900 वेगवेगळे भाव आहेत. आणि आल्यानंतर बार्गेनिंग करा भेटतील अजून कमी करून. हे बघा या सगळ्या खाडीच्या चिंबोऱ्या बघा कसल्या मोठ्या मोठ्या आहेत साईज. भरपूर चिंबोऱ्या आल्यात ना मार्केटमध्ये. जाम चिंबोऱ्या आल्यात. मावशी कशा? 1200ला आहेत. आणि एक हे कसे खुबे? कसे खुबे? 50ला एक आहेत. आणि इथे सगळं आता फिश मार्केट आहे. इकडे सगळा समोरचा खेकडा मार्केट आहे. इथे सुक्या मच्छीचा पण बघा. इथे तुम्हाला सुकी मच्छी पण मिळेल. नॉर्मल छोटी छोटी दुकानं पण आहेत. आणि इथे तर बघा खाडीचे सगळे मासे हे
नदीचे, अच्छा नदीचे मासे आहेत हे सगळे. आणि ही काय पेर आहे का, अंडी आहेत का? कसली अंडी ती? रो मासाचे अंडे आहेत हे सगळे. नदीचे आहेत सगळे मासे. हे बघा चिमणी वगैरे, चिमणी पण आहे ना ही, चिमणी आहे. तुम्हाला इथे बोयटे वगैरे मिळतील. काळे मासे आहेत हे बोयटे आहेत. ती मोदकं आहेत. तर ती कोलंबी पण आहे. कोलंबी कसा रेट आहे? 400 रुपये किलो. आणि मोदकं आहेत ना, कशी ती? 100 रुपये पाव, म्हणजे 400 रुपये किलो. अच्छा बघा. आणि काळे मासे कसे ते? 100 रुपये किलो. 100 रुपये किलोनी आहेत काळे मासे. ओके. बघा इकडे पण आहेत चिंबोऱ्या. खाड्या पाण्याच्या पण आहेत आणि गोड्या पाण्याच्या पण आहेत. आणि बघा इथं मासे वगैरे आहेत. हे तळ्याचे मासे आहेत. हा कसा किलो आहे? 100 रुपये पाव. 150 रुपये पाव. अच्छा हाच आहे ना, चिलापीच आहे ना? हा कटला आहे. अच्छा हा कटला आहे. 200 रुपये किलो चिलापी बडापा. शिवडा. अच्छा. आणि हे रो मासा. भरपूर मासे आहेत बघा इथे. हे बघा इथे पण आहेत. कोचे आहेत बघा मस्त. कसे कोचे मावशी? 400 रुपये. अरे वा. 600. तेच म्हटलं स्वस्त आहेत. आणि कोलंबी कशी? कोलंबी 400 रुपये किलो. अच्छा. आणि हे कसले मासे आहेत मावशी? डाकू. अरे वा. मासे पण डाकू आहेत का? माणसं डाकू कमी पडलीत. आणि चिलापी कशी आहे? हे छोटे 150 रुपये किलो आणि मोठे 200 रुपये किलो आहेत. इकडे पण आहेत बघा मासे. तळ्याचे आहेत. आणि हे गोड्या पाण्याचे ना, हे नदीचे. इथे बोकडाच्या मुंड्या वगैरे पण मिळतात बघा. इथे मटण आहे. बोकडाचं मटण वगैरे पण मिळतं. इकडे त्या साईडला पूर्ण मटण मार्केट आहे. बकऱ्याचं मटण मिळतं. मुंड्या पाय वगैरे सगळं भाजून वगैरे सगळं मिळतं म्हणजे इथे. आणि समोर बाजूला इथे फिश मार्केट आहे. आपण फिश पण बघूया. मासे बघूया कसे आहेत. कशी वाटा आहे? कोलंबी आहे 150 ला पाव. 500 रुपये किलो देतो. 500 रुपये किलो आहेत. अच्छा. आणि जवळा कसा आहे? जवळ 100 ला वाटा. 100 ला एवढा मोठा वाटा आहे? एवढा नाही. एवढाच म्हणलं एवढा मोठा वाटा देतस काय? आणि बागडे कसे आहेत? बांगडे 100 ला 3. 100 ला 3 आहेत. ओके. ही राणी मासा आहे. राणी मासा कसं वाट आहे? 200 पर्यंत मिळेल. आणि बोंबील मस्त फ्रेश आहेत बघा. बोंबील कसे? 500 रुपये किलो. सध्या मच्छी महाग आहे कारण जून जुलैमध्ये आता बोटी चालू झाल्याशिवाय मच्छी स्वस्त मिळणार नाही. 200 रुपये किलो असतात. हो 200 रुपये किलो असतात. आणि आता 500 रुपये किलो आहे. मच्छी महाग आहे सध्या. चिंबोऱ्या वगैरे तुम्हाला स्वस्त मिळतील. लाईट गेला. इथे रावस आहे ना, हा जितड आहे. सगळा जो आहे तो मच्छी मार्केट आहे. इकडे समोर जो आहे तो इथं तुम्हाला चिकन मटन वगैरे सगळं मिळेल. आणि ते बाजूलाच ड्रायफ्रूट म्हणजे सगळं फिश सॉरी सुकी मच्छी पण आहे. कसं आहे सुकी मच्छी? जवळा वगैरे कसं आहे? 100 रुपये पाव आहे. 80 रुपये पाव. हे 100 रुपये पाव. आणि हे 80 रुपये पाव. हे कर्दी आता महाग झाली आहे. 150 रुपये पाव. 150 रुपये पाव किलो झाले. सुकी मच्छी महाग झाली आता पाऊस पडला ना. आणि हे बोंबील कसे आहेत? 400 रुपये पाव. 400 रुपये पाव. बापरे. नाके घेतले तर 200 रुपये पाव. अच्छा. सुकी मच्छी महागच आहे ते. सुक्या मच्छीच्या बाजारात जाऊनच तुम्हाला सुकी मच्छी चांगली मिळेल. पण इमर्जन्सीला इथे मिळते मच्छी तशी. सोडे वगैरे कसे आहेत? 400 रुपये पाव. ओके. तर बघा इथे आहे थोडी सुकी मच्छी वगैरे. जर कोणाला पाहिजे तर सुकी मच्छी पण घेऊ शकता. त्या दुकानात तुम्हाला सगळे कोचे आहेत बघा. कोचे कोलंबी सगळं ते आहे. कसे कोचे? 800 रुपये किलो. हे मोठे कोचे आहेत. हे मीडियम साईजचे. मीडियम साईजचे कसे आहेत? 600 रुपये किलो. आणि कोलंबी 500 रुपये आहे. भाव केलं तर थोडं कमी करतील अजून. तर हा सगळा इकडे जो यांचा शॉप आहे ते सगळे कोलंबी आणि कोचेच मिळतात का तुमच्याकडे? अच्छा. सगळे कोलंबी कोचे हेच मिळतं यांच्याकडे. पण चांगली क्वालिटी चांगली यांची. फ्रेश आहे एकदम. आणि इकडे बघा मासे वगैरे कटिंग करून दिले जातात. मोठे मोठे मासे जे असतात तर ते बघा. कसे आहेत मासे? हे 500 रुपये किलो कटला आहे. आणि तुम्हाला इथे कटिंग वगैरे करून पण मिळेल. हे बघा इथे सगळं कटिंग वगैरे करून मिळतं. इथे पण मला वाटतं खाडी गोड्या पाण्याचेच मासे आहेत. हे रो मासे आहेत ना. हे रो आहे. आणि ही काय सुरमई होती का? अच्छा. कशी होती ती? 500 रुपये किलो आहे सुरमई. मच्छी सध्या समुद्राची महाग आहे. नदीची मच्छी वगैरे मिळेल तुम्हाला. तळाची नदीची. हे सगळे मासे सगळे फ्रेश आहेत. मच्छी इथून घेता तुम्ही? कशी मच्छी असते इकडची?
चांगली आहे. मी 2-3दा घेतली आणि मी राहायला फिरते. भिवंडीची तुम्ही? मी पण भिवंडीचीच आहे. भिवंडीला पण घेते, इथे पण घेते. अच्छा, इकडे मग भिवंडीवरून इकडे येतं मच्छी घ्यायला? आणि दोन्ही ठिकाणी चांगली आहे. अच्छा, फिश लवर आहेत का? चिकन नाही आवडत. चिकन नाही आवडत, फिश साठी इकडे येतात. पण भिवंडीला पण चांगली मिळते मच्छी. फिश मार्केटमधून मी आता आले. फिश मार्केटमध्ये फिश एवढी नाही आहे, कारण आता बोटी बंद आहे, त्याच्यामुळे समुद्राची मच्छी कमी आहे आणि थोडी महाग पण आहे. पण आता तुम्हाला खास चिंबोरीचा हा ब्लॉग दाखवला, त्याच्यामुळे चिंबोऱ्या पण स्वस्त पण आहेत आणि भरपूर प्रमाणामध्ये आहेत. ॲक्च्युली चिंबोरीचे भाव थोडेफार इकडे तिकडे होत असतात, कमी जास्त मिळतील, त्याप्रमाणे रेट कमी जास्त होतात. तर आज भाव खूप कमी आहेत चिंबोऱ्यांचे, त्याच्यामुळे स्वस्त आहेत चिंबोऱ्या बघा, आणि भरपूर प्रमाणामध्ये आहेत. अय मावशे, चिंबोऱ्या कशा तुझ्याकडं? कशा चिंबोऱ्या? चिंबोऱ्या कशा आहेत? कशा आहेत? घेऊ तशा आहेत. ही साईज प्रमाणे रेट चेंज होतील. नांगे बघा कसले मोठेच्या मोठे त्याचे, बापरे. गंगा मावशी ही गंगा मावशी आहे, इकडची फेमस आहे चिंबोरीवाली मावशी. होलसेलचा धंदा आहे मावशीकडे. होलसेलच्या इकडे मावशीकडे गोणीच्या गोणी भरलेल्या आहेत आणि सगळ्या अशा होलसेलची भरपूर चिंबोऱ्या असतात मावशीकडे. मावशी 12 महिने बसतेस तू? मावशी 12 महिने बसते इकडचे. 50 वर्ष धंदा करतेस? बापरे, बघा 50 वर्षापासून मावशी धंदा करते इथे. मस्त मस्त चिंबोऱ्या आहेत, भारी एकदम. पुष्पा मावशीकडून घेतल्या मी चिंबोऱ्या. हा, मस्त थैली भरून चिंबोऱ्या घेतल्यात. चला, थँक्यू. हे बघा चिंबोऱ्या घेतल्यात मस्तपैकी. मला आता सगळं मार्केट एक्सप्लोर करून आणि माझ्या चिंबोरीची खरेदी पण झाली. पुष्पा मावशीकडून मस्तपैकी चिंबोऱ्या घेतल्यात इथून मी, आणि आता जाते. हे बघा भरपूर आहेत मावशीकडे चिंबोऱ्या बघा, आणि चांगली साईज आहे, मस्त साईज आहे. चल मावशी, थँक्यू, बाय बाय. चला आता पुढच्या वर्षी भेटूया मावशी, पुढच्या वर्षी. कॅप्चर करा ना. अच्छा, कॅप्चर करा ना. 150 रुपये डझन. अच्छा, 150 रुपये डझन आहेत आणि चिंबोऱ्या पण आहेत. ट्रेनिंग कसली ट्रेनिंग? विकायची ट्रेनिंग घ्यायला आले. अरे बापरे. चला चला चला. झालं आपलं मार्केट एक्सप्लोर करून. तर सध्या मार्केटमध्ये चिंबोऱ्या भरपूर आहेत, म्हणजे त्यामुळे स्वस्त भेटल्या आणि किमती थोड्या कमी आहेत. पण आज जसं जसं चिंबोऱ्या कमी होत जातील तसे तसे रेट वाढत जातील आणि संडेला वगैरे थोडे रेट जास्त असतात. आता आज मी आलेले शुक्रवारी, त्याच्यामुळे आहेत भाव कमी आहे. नाहीतर मग प्रत्येक वेळी रेट चेंज होत असतात, असा एक फिक्स रेट नसतो. पण चिंबोरींची क्वालिटी खूप चांगली आहे इकडची, आणि नेहमी इथे भरपूर ॲक्च्युली बरेच जण इथे 12 महिने इथे तसे चिंबोरे मिळतात. पण जून जुलैमध्ये इथे चांगल्या क्वालिटीच्या बांगल्या भरी चिंबोरे मिळतात. तर मंडळी आले तर नक्की या कल्याणच्या खेकडा मार्केटला व्हिजिट करा आणि मस्त असे चिंबोऱ्या, खेकडे जे काय असतील कुर्ल्या वगैरे त्या विकत घ्या. आणि फिश मार्केट पण आहे, जर फिश पाहिजे असेल खाडीचे नदीचे वगैरे फिश पण मिळतात. सध्या समुद्राची मच्छी बंद आहे, कारण बोटी बंद आहे, त्याच्यामुळे समुद्राची मच्छी खूप कमी आहे. असली तरी बर्फाची मच्छी मिळते, पण नदीची आणि खाडीची मच्छी थोड्याफार प्रमाणामध्ये इथे मिळते. तर म्हणजे आजचा माझा कल्याणच्या खेकडा मार्केटचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय मंडळी.